आमदार एमएलसी सत्यजित तांबे यांनी वक्तव्य केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी एका तासामध्ये राहुल गांधींची भेट करून दाखवावी. या आवाहनाला तुम्ही काय खरंय का सत्यजित तांबे बोलले हे खरंय. ते आता एमएलसी आमदार आहे. ते मला याच्या बाबतीत दोन गोष्टी बोलायचं वाटतात. एक तर आपल्या जीवनामध्ये ज्यांनी काही आपल्याकरता केलेलं आहे त्यांचं ऋण कायम लक्षात ठेवले पाहिजे. नका बोलू तुम्ही, तर लक्षात ठेवलं पाहिजे. काँग्रेसचं योगदान सत्यजित करता सुद्धा खूप चांगलं राहिलेलं आहे. आणि दुसरं एक आणखी मी या निमित्तानं सांगेल की हे जे बोलणं आहे हे थोडं बालिशपणासारखं आहे. बालिश बोलणं आहे. थोडं आता काही गोष्टी आणखी शिकाव्या लागतील. आता मीडियात बोललो म्हणजे याच्यापेक्षा आणखी तुम्हाला समज म्हणजे काय काय वेगळं करायचं, कान टोचायचे. देवेंद्र फडणवीस जे आहे, देवेंद्र फडणवीस चांगली कल्पना लगेच आमदार आणि तसं काँग्रेसच्या नेत्याच्या बाबतीत होत नाही. ठीक आहे, काही गोष्टी मांडायला हरकत नाही. समजा तुम्ही मांडू शकता. तुम्ही आता स्वतंत्र आहे. तुम्ही झाले आता तुमचं युवक काँग्रेसच्या पुढचं वय गेलं, मांडणी करायला हरकत नाही का सांग. परंतु काही कोणतं मांडावं कोणतं नाही हे शिकावं लागेल असं म्हटलं. राहुल गांधींवरती अशा पद्धतीची टीका त्यांच्याकडनं होते. त्यांनी युवक काँग्रेसचं काम केलंय. त्यांना वेगवेगळ्या संध्या काँग्रेसने दिलेल्या असताना परंतु काँग्रेसवरती अशा पद्धतीची नाही. म्हणून मी म्हटलं की जीवनामध्ये कदाचित काही बदल जीवनात होतातही, परंतु म्हणून कुणी ज्यांना आपल्या जीवनामध्ये काहीतरी योगदान दिलेलं आहे त्याचे ऋण माणसाने लक्षात ठेवले पाहिजे, मानले पाहिजे. नाही बाहेर बोललं तरी अंतःकरणात खोलवर ठेवले पाहिजे. सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. याच्या वाक्यात सगळंच आलं. नाही, आत्मचिंतन तिथे आता त्यांनी स्वतःच आत्मचिंतन करण्याची जास्त गरज आहे. मन की बात करण्याचा काही सूर आहे नाही. काय अजून खूप शिकावं लागेल एवढंच मी सांगितलं. ते पुरेसं बोललो. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.